Oh
रखुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वरदी, विठू माऊली हाची वरदी, संचारुनी राही हृदयी माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही, तू का म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. विठ्ठल सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रघुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. Bye.
चरण संतांची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महद्वारा हरिबेती ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळार्थ मनी प्रकाशु मने निवृत्ती दासु अवदार जोजी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या
चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर लोकाभिरामं रणगंधधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं वारिततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा विसुवटा करारविंदम नपदारविंदे मुखारविंदम विदमेशयत्यं वटस्य पत्रस्य पुटेशयालं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्वा सर्वे मिलित्वा संवाप्य पुण्यानि नामानि पठन्ते नित्यं गोविन्द दामोदर माधव वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल विठ्ठल सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्यांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पवित्रता अग्नीची दिव्यता आईची वात्सल्यता गंगेची सुजिता अशी उपमा दिली आहे असे देव मान्य संत संत मान्य संत जगत मान्य संत संत सम्राट श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा देवाचं रूप आणि देवाचं नाम फार गोड आहे याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल बघा अभंग तुकोबारायांचा आहे तुकोबाराय या अभंगातून सांगतात की देवा तुझं रूप फार गोड आहे या माझ्या डोळ्यांना सतत तुझ्या रूपाची गोडी लागावी असं काहीतरी कर देवा या माझ्या डोळ्यांनी सतत तुला बघावं दुसरं काहीही बघू नये असं काहीतरी कर देवा तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया हे रखुमाईच्या पती हे सोयरिया हे जवळच्या असं काहीतरी कर की माझ्या ह्या डोळ्यांनी सतत तुला बघावं तुझं रूप फार गोड आहे फार मधुर तुझं नाम आहे या तुझ्या गोड रूपाची या तुझ्या गोड नामाची या माझ्या चित्ताला काय दे तर काहीतरी अनुभव दे तुझं रूप फार गोड आहे फार गोड तुझं नाम आहे जर या माझ्या चित्ताला तुझ्या गोड नामाची गोड रूपाची जर आवड जर लागली तर मला काय मिळेल तर प्रेम मिळेल समाधान मिळेल सुख मिळेल देही मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ देवा तू जर माझ्यावर प्रसन्न असशील मला काही वरदान देत असशील तर मला एकच वरदान दे काय वरदान दे तर संचारुनी राही हृदय माझ्या तू माझ्या हृदयात राहा माझ्या जवळला इतकंच दे देवा याच्या व्यतिरिक्त मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही कारण
मला माहिती याच्या व्यतिरिक्त जर मी तुझ्याकडे काही मागायला जरी गेलो तर ते सगळं दुःख मागण्यासारखं होईल। घर प्रपंच याच्यामधलं जर मी तुझ्याकडे मागायला गेलो तर ते काय होईल, तर दुःख मागण्यासारखं होईल। आणि मला माहिती की माझं सुख कशात आहे, तर तुझे पायी सुख सर्व आहे। म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काही न मागो अनिक, कारण तुझे पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायातच सर्व सुख आहे। अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या सेविकांचा निवडलाय विठ्ठल। अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी, अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा की प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटात अतिशय जोशात 1008 स्वामी बालानंद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच सिन्नर तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण सुदाम महाराज काळे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच सुख सागर साईबाबा यांच्या आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज घोरवडकर यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्त्यातील आज श्री गणेशा माझ्यासारख्या अन्यन बांबराच्या वाट्याला आला आणि अभंग ज्ञानी महात्म्याचा आहे, अभंग तुकोबरायांचा आहे। या ठिकाणी तुकोबरायांच्या अभंगावरती चिंतन करायचं। सर्व चिंतन मी बरोबरच मांडेल असं मी तुम्हाला मुळीच म्हणणार नाही, आणि सर्व चिंतन चुकीचंही असेल असेही म्हणणार नाही, कारण या ठिकाणी माझ्यापेक्षा सर्व ज्ञानवृद्ध वयवृद्ध तपवृद्ध मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे। त्याप्रमाणे जशी मला विश्वगुरु निवृत्तनाथ दादा बुद्धी देतील त्याप्रमाणे थोडक्या मोडक्या भाषेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल। बघा आज पहिला दिवस श्री गणेशा माझ्याकडे। बघा पहिल्या दिवसाचा कीर्तनकार हा काही अटीने काही नियमाने बांधलेला असतो, म्हणजे त्याला काही नियम असतात काही अटी असतात। तर काय नियम असतात, तर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने देवाचं रूप किंवा देवाचं नाम याचं चिंतन करावं, म्हणजे त्याने नामपर अभंग घ्यावा आणि मग त्याच्यानंतर संतपर भक्तीपर उपदेशपर मग शेवटी मागणीपर आणि काला असा काही नियम असतो। मग त्याकरता आज जो मी अभंग घेतलाय तो नामपर आहे। तसं जर पाहिलं जर गेलं तर तुम्ही कधी पंक्तीत जेवले का, जेवायला बसले तुम्ही पंक्तीत कधी, आता जेवणात असतील ना, याच्या मागे पण बसले असतील ना कधी पंक्तीत। मग ज्या वेळेस तुम्ही पंक्तीत बसतात त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय येतं, काय येतं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला, पात्र येतात बरोबर ना, म्हणजे पत्रवळी आपल्या भाषेत। तर आज माझ्याकडे तेच काम आहे, माझ्याकडे काय काम आहे, तर तुम्हा सर्वांना पात्र द्यायचं काम आहे। मग उद्यापासून तुम्हाला काय भेटणार आहे, तर पंचपक्वान्न खायला भेटणार आहे। म्हणून आजचा अभंग जो निवडलाय तो नामपर निवडलाय विठ्ठल। बघा आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचे सकाळचे संत भोजन ज्यांच्याकडे होते असे हरिभक्तपरायण बहिरू सुखदेव घोडके त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आजची कीर्तनाचे यजमाने आपण ज्याला संत पूजन असे म्हणतो नाही का, ते हरिभक्तपरायण दिगंबर महादेव नागरे यांनाही धन्यवाद देतो। तसेच आज संध्याकाळचा महाप्रसाद आहे, आत्ताचा जो महाप्रसाद आहे असे स्वर्गवासी दशरथ नाना बोडके यांच्या स्मरणार्थ श्री अनिल व राहुल दशरथ बोडके तसेच सोमनाथ कारभारी गीते तसेच भारत व श्री अभि गणपत बोडके तसेच रवींद्र शिवाजी दराडे तसेच प्रवीण उर्फ बबलू वसंत बोडके तसेच अक्षय रामनाथ बोडके यांचा आहे, यांनाही धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो विठ्ठल।
नाम शब्दासाठी उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित आळंदीवरून आलेले हरिभक्त परायण गोपाळ महाराज ना पवन महाराज गीते ज्ञानेश्वरी पारायणासाठी आळंदीवरून आपल्या नाम शब्दासाठी आलेले त्यांना धन्यवाद देतो। तसेच या कार्यक्रमासाठी मृदंगासाठी ज्यांची लाख मोलाची उपस्थिती असे हरिभक्त परायण कैलास महाराज झाडे, त्याचप्रमाणे या बाजूला उभा असणारे हरिभक्त परायण आपल्या गावचं भूषण विनोद महाराज घोडके यांनाही धन्यवाद देतो। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या जीवनाचे शिल्पकार ज्यांनी मला हे वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले असे माझे आई वडील त्यांनाही धन्यवाद देतो। तसेच ज्यांची गोड गायनाची साथ आहे असे हरिभक्त परायण नामदेव महाराज घोडके, तसेच मनोहर महाराज घोडके, त्याचप्रमाणे मारुती महाराज भांगरे नायगावकर यांनाही धन्यवाद देतो। तसेच या बाजूला उभे असणारे आमचे ओमकार महाराज दरडे, त्याचप्रमाणे दर्शन महाराज कान्हे असतील, ओमकार महाराज कुटे असतील, त्याचप्रमाणे चैतन्य महाराज घोडके असतील, तसेच तेजस महाराज गीते, तेजस महाराज घोडके, निखिल महाराज गीते, राहुल महाराज घोडके आणि आमचे किरण महाराज घोडके, त्याचप्रमाणे हरिओम महाराज, त्याचप्रमाणे वेदांत महाराज आणि संपूर्ण आपलं हे बाल माऊली भजनी मंडळ, त्याचप्रमाणे या बाजूला उभा असणारे आमचे किसन महाराज सानप तुम्हाला पण धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आमचे सोमनाथ महाराज घोडके, त्याचप्रमाणे राहुल महाराज घोडके यांनाही धन्यवाद देतो। तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण आनंद महाराज घोडके त्यांनाही धन्यवाद देतो। तसेच विनेकरी बाबा असतील दत्तू महाराज घोडके यांनाही धन्यवाद देतो। तसेच पेटी मास्तर आमच्या तेजस्विनी ताई घोडके यांनाही धन्यवाद देतो। तसेच ही जी शूटिंग चालू आहे असे आपले गावचे राहुल महाराज घोडके यांनाही धन्यवाद देतो। तसेच खास माझ्या कीर्तनासाठी उपस्थित खूप लांबून आले, म्हणजे दिवसभर त्यांचा प्रवास चालू होता तरीही माझे कीर्तन असं ऐकल्यानंतर असे आमचे गोड स्वभावाचे शांताराम महाराज आव्हाड महाजनपूरकर यांनाही धन्यवाद देतो। तसेच हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे शिवकमल साऊंड सिस्टम जायगाव यांनाही धन्यवाद देतो। तसेच ईश्वरी ताई घोडके यांनाही धन्यवाद देतो। तसेच दोन्ही चोपदार योगेश महाराज गीते आणि उत्तम महाराज गीते यांनाही धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो। विठ्ठल बघा, ज्यांचे नाव जर घेतले असतील तर ते देव आणि ज्यांचे नाव चुकून जर राहिले असतील ते सर्व महादेव। विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सूचना आहे, हाताने टाळी सर्वांनी बरं का, हाताने टाळी मुखाने नाम, हे तासभर तुम्हा सर्वांना काय तर काम, मग वाजवा टाळी। विठ्ठल बघा, ज्या संतांचा अभंग सेवे करता निवडलाय ना, ज्या तुकोबरायांचा अभंग सेवे करता निवडलाय ना, त्या तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा अधिकार आहे तुकोबरायांचा। पुण्याच्या बाहेर एका जागीरदाराची जमीन होती, त्याच्या बांधावरती बसून तुकोबराय भजन करायचे, अखंड भजन करायचे। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
करायचे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा, असं अखंड भजन करायचे तुकोबराय. आणि एक दिवस काय झालं तर तो जमिनीचा जागीरदार आहे, जो मालक आहे, तो तुकोबरायांकडे आला. तुकोबरायांना बोलायला लागला, का हो तुकशेठ, आमच्या बांधावरती बसून तुम्ही भजन करतात, किती भाग्यवान आहोत आम्ही, किती नशीबवान आहोत की तुम्ही आमच्या बांधावरती भजन बसून करतात. खूप भाग्यवान आहे आम्ही. का हो तुकशेठ, तुम्ही इथं भजन करता देवाचं, मग एक काम करशाल का हो? तुकोबराय बोलले, काय रे बाबा? तो जमिनीचा जागीरदार बोलला की आम्ही आता या शेतामध्ये ज्वारी लावली, त्या ज्वारीचं राखण तुम्ही करशाल का? तुकोबराय बोलले, करल ना बाबा, काय ज्वारीचं राखणच करायचंय ना, करल. तो जागीरदार बोललाय, तुम्हाला मी या ज्वारीचे जेवढे दाणे होतील त्याच्यातले अर्धे दाणे तू मला दे, चालेल का तुम्हाला? तुकोबराय बोलले, काय हरकत नाही म्हणे, चालेल म्हणे, मला सांभाळेल म्हणे मी तुमची ज्वारी. मग तो जमिनीचा जागीरदार आपल्या आपल्या कामाला शहरामध्ये निघून गेला. आणि तुकोबराय असंच रोज भजन करायचे. आणि एक दिवस भजन करता करता भागीरथीबाई तुकोबरायांकडे आल्या आणि तुकोबरायला बोलल्या, बाबा घरी चला ना, आई बोलवते. बाबा घरी चला ना, आई बोलवते जेवायला. तुकोबराय बोलले, अगं बाई, आता घरी नसतं यायचं, आपण आता ही या मालकाची ज्वारी राखायला घेतली, तो आपल्याला अर्धे दाणे देणार आहे. भागीरथीबाईंना पण आनंद झाला. भागीरथीबाई पळत 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 घरी गेला आणि जिजाबाईंना ही सगळी बातमी सांगितली की बाबांनी ज्वारी राखायला घेतली आणि तो मालक आपल्याला काय देणार आहे, तर अर्धे दाणे देणार आहे. जिजाबाई पण खूप खुश झाल्या. आता मालक कितीतरी दिवसांनी काहीतरी काम करायला लागलाय, नाही तर आपल्याकडे काय हो, देव सोडून आपल्याकडे काहीच नाही. इथं संसाराची राख रांगोळी व्हायला लागली होती आणि आपला मालक काहीतरी काम करू लागलाय म्हणून जिजाबाई खूप खुश झाल्या. भागीरथीबाई पण खूप खुश झाल्या की बाबा काहीतरी काम करू राहिले. मग आज तुकोबराय रोज भजन करायचे, रोज भजन करायचे, रोज भजन करायचे. आणि 1-1.5 महिना झाला आणि त्या ज्वारीला कणस यायला लागली, दाणे यायला लागली. आणि आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे, आपण सर्व शेतकरी वर्ग आहे. जसे जसे दाणे येतात, तसे जसे कंस येतात, तसे तसे पाखरं यायला सुरुवात होते, नाही का? मग तुकोबरायांनी काय घेतलं होतं, तर पाखरं राखायला घेतली होती. बरं का, राखायला. तरी तुकोबराय त्या पाखरांना काय म्हणायचे, या या. राखायला घेतली होती तरी काय म्हणायचे, या, इकडून या, इकडून या, बसा बसा, खा खा, असं तुकोबराय म्हणायचे. कोणला? त्या पाखरांना. आता तुम्हीच सांगा, जी ज्वारी राखायला घेतली ते पाखरं ठेवतील का? त्या पाखरांना वाटलं, अरे किती भारी राखणदार भेटलाय, मग पाखरं एकटे येतील का एवढं राखणदार भेटल्यावर? पाखरं त्यांचा सगळा परिवारच घेऊन यायला लागले, सोयरे दायरे कोण असतात ते सगळे घेऊन यायला लागले आणि खायला लागले. बघा, लोकांना ना खाण्याची शिस्तच नाही. तसं जर पाहिलं गेलं तर ते काय माझ्या घरचे खाते नाही असं मी म्हणत नाही, घरचे खाते असं नाही म्हणत, पण लोकांना खाण्याची शिस्तच नाही. बघा काय झालं, एकदा आम्ही इकडं अकोले साईडला कीर्तनाला गेलो होतो. अकोले भाग माहिती ना तुम्हाला, तिकडे कीर्तनाला गेलो होतो. तर 5-6 हजार पब्लिक होती कीर्तनाला, भरपूर अशी पब्लिक होती. आणि इकडे कीर्तन वगैरे चालू झालं आणि अर्ध्यात कीर्तन आलं. आणि जे निमे लोक आहे जे मागं बसलेले ते तसं जर पाहायला गेलं तर यासाठीच येतात, तसं म्हणायचं नाही मला. तर मग त्यांनी काय केलं, तर उठायला सुरुवात केली मागून आणि त्या एका मंडपाच्या दिशेने पळू लागले. बघ का पळताय, बघ का पळताय. आम्हाला विचार पडला, महाराजांना पण विचार पडला का पळताय. तर त्याचं कारण होतं की तिथं पंगत बसणार होती, म्हणजे जेवायला जागा धरत होती. ते पळू लागले आणि आता 5-6 हजार पब्लिक होती. चांगराचंगरी सुरू झाली आणि त्याच्यात एक माणूस खाली पडला. आणि लोकांना ते सुद्धा भान नव्हतं की माणूस खाली पडलाय, अरे काय माणूस की आहे की नाही. तरी लोक त्याला तोडून जायचे. त्याचा हात मोडला, तोंडातून रक्त यायला लागलं आणि पाय मोडला. आणि आम्हाला असं कळालं की तो आपल्या सिन्नरबागचा माणूस आहे. म्हणून आम्ही त्याच्या जवळ गेलो, त्याला उचललं आणि दवाखान्यामध्ये नेलं. आणि डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालं. डॉक्टर बोलले, हा तर बेशुद्ध झाला, याला पहिल्यांदा शुद्धीवर आणावं लागल. मग आणा म्हणले शुद्धीवर. मग शुद्धीवर आणलं आणि त्यांनी पाहिलं की सगळे महाराज लोक दिसताय. भाऊ काय झालं, भाऊ सगळे महाराज लोक दिसताय. त्याला वाटतं काय कीर्तन संपलं वाटतं. तो त्या महाराजांना म्हणतो, महाराज पहिली पंगत उठली का? अरे बाबा, तू इथं मारायला लागला होता आणि पहिली पंक्तीच पडले तुला. म्हणजे लोकांना खाण्याची शिस्तच नाही महाराज. बार तू मारायला लागला होता तरी खाण्याची चिंतन चालू होतं बाबा, बेशुद्ध झाला होता तरी. म्हणजे इतकी लोकांना शिस्त नाही. ते काय माझ्या घरचे खाती नाही, पण सकाळचं जेवण आहे
राजकुमारासारखं असावं, दुपारचं जेवण हे राजासारखं असावं आणि संध्याकाळचं जेवण हे भिकारासारखं असावं. म्हणून त्या पाखराने काय केलं तर आपले सोयरे धायरे सगळे घेतले आणि दाणे खायला लागले. मग ते दाणे खाऊ लागले. तुकोबरा त्यांना म्हणायचे, या 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 इकडून या, या इकडून या, बसा बसा बसा, खा खा म्हणायचे तुकोबरा. आणि संध्याकाळ झाली की तुकोबरा त्या पाखरांना म्हणायचे, चालले का आता, जा मग, या पुन्हा सकाळी. त्या पाखरांना म्हणायचे, या पुन्हा सकाळी. आणि महाराज तुम्हाला सांगतो, पाखरांचा स्वभाव आहे, पाखरावरती कितीही संकट आलं, कितीही त्याचे पंख छाटले, कितीही रक्तबंबाळ जर झाला ना, पाखरू त्याच्या पिलांना भेटायला जातं म्हणजे जातं. हा पाखरांचा काय तर स्वभाव आहे. माया मंदिर लागे कळस फुटाया, माया मंदिर लागे कळस फुटाया, आज गायल पक्षीने जाई कितीही संकट त्यांच्यावर जर आलं तर ते आपल्याला पिलांना भेटायला जाता म्हणजे जातात. हा काय चारच्या नंतर करा कोणाचा मुलगा आहे, कारण मी सांगतो शेवटला तुम्हाला कोणाचा मुलगा आहे. विठ्ठल पाखरांचा काय स्वभाव आहे, कितीही संकट जर त्याच्यावरती आले तर ते आपल्या पिलांना भेटायला जातात. हा पाखरांचा स्वभाव आहे. मग तो कोबरा त्या पाखरांना म्हणायचे, या या बसा बसा, खा आणि पुन्हा जा. आता तुम्ही सांगा, जर महिना दीड महिना तू कोबराने जर असे पाखरं राखले असतील तर त्या कांसाला एक तरी दाणा राहिला असेल का? राहिला असेल का? त्या कांसाला एकही दाणा राहिला नाही. मग महिना दोन महिन्यांनी तो जमिनीचा जागीरदार आला आणि त्याने शेताला फेरफटका मारला आणि बघितलं, अरे कंस तर आले पण त्याला एकही दाणा राहिला नाही, कसं काय झालं? त्याला असं वाटलं पाखरांना खाले वाटते, आपण ज्या तुकशेतला राखायला दिलं होतं त्याने काय चांगलं राखण केलं नाही वाटतं. गेले तुकोबरायांचा रागच आला त्यांना, तुकोबरायांकडे गेले आणि बांधावरून असं खाली ओढलं. का हो तुकशेत, तुम्हाला तर पाखरं राखायला दिली होती, तुम्ही असं काय केलं? माझ्या तोंडातला घास काढून घेतला परत. चला म्हणे पाटलांक. आता रागच येणार ना महाराज, आपल्याला सुद्धा रागच येणार ना. तसा त्या जागेला राग आला आणि गेला पंचांकडे घेऊन, पाटलांकडे घेऊन गेला आणि पाटलांना सगळी हकीकत सांगितली की मी तुकोबरायांना ज्वारी राखायला दिली होती आणि त्यांनी सगळी ज्वारी पाखरांना चारून टाकली. या भजनाच्या नादात, या देवाच्या नादात सगळी ज्वारी काय केली तर पाखरांना चारून टाकली. याच्यावर तुम्ही ठरवा पाटील आता काय करायचं. मग पाटलाने तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराय, खरंय का हे? तुकोबराय बोलले, हो खरंय म्हणे, चारले म्हणे मी पाखरांना दाणे. मग अहो तुकोबराय, आता तुम्हाला भरून द्यावे लागेल. तुकोबराय बोलले, देतो ना बाबा भरून, देतो मी भरून. आता तुम्ही सांगा, ज्या तुकोबरायांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही ते तुकोबराय कसं काय भरून देतील? तरी ते तुकोबराय काय म्हणायचे, दे ना मी भरून, दे ना भरून. मग त्यांनी पंचनामा करायला सुरुवात केली आणि त्या जागीरदाराला विचारलं, म्हणे सांग किती ज्वारी होईल? तो म्हणे 2 खंड्या ज्वारी होईल. का हो तुकोबराय, होईल का 2 खंड्या ज्वारी? तुकोबराय बोलली, 2 नाही होणार म्हणे, 5 खंड्या ज्वारी होईल. पाटील म्हणला, अहो तुकोबराय थोडं कमी सांगा, भरून द्यावे लागेल. नाही नाही 5च खंड्या होईल म्हणे. बर, पंचनामा करायला लागले आणि त्या पाटलांच्या डोळ्याला धारा लागल्या महाराज. आता ते तुकोबराय कसे काय भरून देतील? अशा धारा लागल्या आणि त्या तुकोबरायांना सही करायला दिली पाटलाने आणि सही करता करता पाटील बोलत लागले, का हो तुकोबराय,
इतके दंग झाले होते भजनामध्ये की सगळी ज्वारी पाखराला चारली. चारली का हो खरी ज्वारी तुम्ही? हो बाबा, चला बरं आपण बघून तरी येऊ. मग पंच, ते मालक आणि तो कोपराय निघाले. कोणला? शेतात बघायला निघाले, बा आहे का नाही दाणे. मग ते जेव्हा शेतात गेले ना महाराज, त्यावेळेस साक्षात भगवान परमात्मा जगाचा मालक त्या कांचनमध्ये डोळत होता. इतका अधिकार तुकोबरायांचा आहे. अशा अधिकारयुक्त तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल. बघा, देवाने आपल्या सर्वांना एक आगळं वेगळं बनवलंय. फार मेहनत घेतली देवाने आपल्या सर्वांना बनवण्यासाठी. एक आगळं वेगळं बनवलंय. नुसतं साच्यातून काढायचं म्हणून काढलं नाही, छापखाना काढला नाही देवाने आपल्यासाठी. एक आगळं वेगळं बनवलंय. फार मेहनत घेतली देवाने आपल्याला बनवण्यासाठी. माणसाला ताट उभं राहता येतं, माणसाला चालता येतं, बोलता येतं. आपल्या ज्या भावना आहे त्या दुसऱ्यापर्यंत माणसाला पोहोचवता येतात. फार एक आगळं वेगळं बनवलंय. 84 लक्ष योनी जरी असतील ना, तरी एक वैशिष्ट्यपूर्ण मानवाला देवाने बनवलंय. एक वैशिष्ट्यपूर्ण जर म्हणायचं झालं तर ते बाह्य दृष्टीने नाही. असं म्हणताही येणार नाही की माणूस सर्वांपेक्षा सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, असं म्हणता येणार नाही. तुम्ही मोर बघितलाय कधी? मोर किती सुंदर हो, अप्रतिम. जर कधी तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये जर गेले तर तिथले पशु पक्षी जर तुम्ही बघितले ना, तर मानवाने त्या पशु पक्षींपुढं आपल्या रूपाचा अहंकारच करू नये महाराज. इतके सुंदर अप्रतिम पशु पक्षी, अप्रतिम. माणूस जितका बुद्धिमानही नाही जितके प्राणी बुद्धिमान आहे. जितका बुद्धिमान नाही माणूस जितके प्राणी बुद्धिमान आहे. तुम्ही डॉल्फिन नावाचा मासा ऐकला असेल. डॉल्फिन, त्याचा बुद्ध्यांक इतका आहे ना, IQ लेवल आपण ज्याला म्हणतो, तर माणसापेक्षाही त्याचा बुद्ध्यांक काय तर जास्त आहे. चिंपांजी नावाचं माकड ऐकलं असेल तुम्ही, चिंपांजी नावाचं. त्या माकडाचा बुद्ध्यांक इतका आहे, जर त्याने एकदा मनुष्याला जर बघितलं ना तर मरेपर्यंत विसरत नाही महाराज. मरेपर्यंत त्या माकडाचा बुद्ध्यांक इतका आहे. आपला बुद्ध्यांक आहे का तेवढा? आपण साधं काल रात्री काय भाजी खाल्ली हे जर विचारलं तर सांगता येत नाही. इतका बुद्ध्यांक नाही आपला. समजा आपण एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो आणि तिथं आपल्याला कुणी भेटलं, आता तुमचा जरी जास्त प्रसंग नसेल येत, पण आमचा जास्त प्रसंग येतो. आम्ही जर एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो ना, तर आम्ही तिथे 2 तास उभे राहतो आणि लोक आम्हाला चांगलं ऑब्झर्वेशन करतात. कसा चालतो, कसा बोलतो, सगळं ऑब्झर्वेशन करतात. आणि कीर्तन जर झालं तर मग ते आपल्याकडे येतात आणि बोलतात, महाराज ओळखलं का? आता आपण काय त्याला ओळखलं नसतं, पण आपल्याला थोडी भामतीगिरी करायला लागते की तुम्हाला नाही ओळखायचं, मग कोणाला ओळखायचं? आपण असं म्हणून जातो की नाही. म्हणजे इतकाही बुद्धिमान मनुष्य नाही की जितके प्राणी बुद्धिमान आहे. इतकाही ताकदवान मनुष्य नाही जितका हाती ताकदवान आहे, जितका बैल ताकदवान आहे. इतकाही मनुष्य पळू शकत नाही जितका घोडा पळू शकतो. इतकेही मासा इतका पोहतो जितका मनुष्य पोहू शकत नाही. याचं कारण काय हो? का हो याचं कारण? सगळ्या गोष्टीमध्ये जर प्राणी मानवापेक्षा पुढे आहे, तरीही या पृथ्वी तलावरती राज्य कोणी केलंय? तर मानवाने केलंय. सगळ्याच गोष्टीमध्ये प्राणी काय तर पुढे, तरीही या पृथ्वी तलावरती काय केलंय तर राज्य केलंय. याचं कारण काय हो? तर मानवाने जी आपली इंद्रिय दिली आपल्याला देवाने, त्याचा योग्य वापर केला. योग्य वापर केला. पायाचा योग्य वापर केला. मंदिराकडे जाण्याचा वापर केला. कोणाची मदत करायचा वापर केला. पंढरपूरला जाण्याचा वापर केला. वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी. याचं कारण काय होतं की माणसाने या पृथ्वी तलावरती राज्य काय केलंय तर त्याचा पायाचा चांगला वापर केलाय मनुष्याने. त्याच्या हाताचा कीर्तनात टाळी वाजवण्यासाठी वापर केलाय.
डोळ्याचा चांगलं पाहण्यासाठी वापर केला. म्हणून या पृथ्वी तलावरती काय केले मानवाने तर राज्य केलंय. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिये जर ते आपण जर योग्य जर वापरले ना तर आपण संत होऊ महाराज. योग्य जर वापरले आणि त्याचा जर योग्य वापर नाही केला ना त्या 5 इंद्रियांचा तर माणूस सुद्धा राहणार नाही आपण. तुम्ही विचार करा, जगाच्या पाठीवरती देहू नावाचं एक गाव आहे. इंद्रायणी नावाची नदी आहे. एका कुटुंबामध्ये बलोबा आणि कणकाईच्या पोटी तुकोबराय जन्माला आले आणि इतके मोठे झाले की तुका आकाश एवढा इतके मोठे झाले. वारकरी संप्रदायाच्या भक्ती मंदिराचे कळस ठेवले इतके मोठे झाले. आपलं पण तसंच आहे ना. आपलं पण कोणतं तरी गाव आहे. आपल्या पण गावातून एखादी नदी गेली असं नाही का. जसा तुकोबरायांचा जन्म उत्सव आहे वसंत पंचमीला तसा आपला पण काहीतरी वाढदिवस असेल ना. नसेल माहित 1 जून ते 10 जून सरकारी जन्मतारीख आपण ज्याला म्हणतो. म्हणजे आपलाही काहीतरी वाढदिवस असेल ना तसा तुकोबरायांचा. मग का आपल्याला लोक माणूस सुद्धा म्हणून घ्यायला तयार नाही. अहो आई वडिलांच्या पोटीच आपण जन्माला आलो ना. तसे तुकोबराय आले तसे. मग का तुकोबराय महात्मा झाले संत झाले आपण का होऊ शकलो नाही. तर संतांनी आपल्या इंद्रियांना काय दिलं तर आगळं वेगळं वळण दिलं. एक आगळं वेगळं वळण काय दिलं तर संतांनी दिलं. आपलं आपण तसं वळण दिलं नाही. एक आगळं वळण म्हणून जे आपले 5 ज्ञानेंद्रिय त्याला एक विशिष्ट वळण द्या. एक आगळं वेगळं वळण द्या. जर तुम्ही त्याला जर आगळं वेगळं वळण जर दिलं ना हा समाज तुमची पूजा करेल. महाराज आयुष्य त्याला म्हणते नाही की ते आपण जगतोय. आयुष्य त्याला म्हणतात की आपण मेल्यानंतरही लोकांच्या लक्षात राहावं. त्याला आयुष्य म्हणतात. जगणं ते नाही की आपण जगतोय. हे जगणं तर कुत्र पण जगतोय. कुत्र पण एका भाकरीसाठी जगतोय. हे जगणं नाही की आपण जगतोय. आयुष्य ते असावं जगणं ते असावं की ते मेल्यानंतरही लोकांच्या स्मृतीमध्ये राहावं. मग हे कसं येईल हो तर आपले जे इंद्रिय त्यांना जर आपण ताब्यात जर धरलं तर हे होऊ शकतं. विठ्ठल 5 ज्ञानेंद्रिय दिले आपल्याला. कोणते 5? त्वचा, नाक, कान, जीभ आणि डोळा. हे 5 ज्ञानेंद्रिय दिले. गाथा इतका सूक्ष्म आहे, संत वाङ्मय इतकं सूक्ष्म आहे की त्याच्यावरती त्वचेवरती जास्त चिंतन आलेलं नाही. त्वचेपेक्षाही जास्त चिंतन कशावर आलेलं आहे तर ते नाकावरती आलेलं आहे. नाकापेक्षाही जास्त चिंतन कशावरती आलेलं आहे तर ते कानावरती आलेलं आहे. आणि कानापेक्षाही जास्त चिंतन कशावरती आलेलं आहे जिभेवरती आलेलं आहे. आणि या 4पेक्षाही जास्त चिंतन कशावरती आलेलं आहे तर डोळ्यावरती आलेलं आहे. याचं कारण काय होतं तुकोबराय म्हणतात तुमची त्वचा तुम्ही सांभाळा. त्वचेला काय आवडतो स्पर्श आवडतो नाही का. तुमची त्वचा तुम्ही सांभाळा पण त्वचापेक्षा काय सांभाळा तर तुमचं नाक सांभाळा. तुम्ही तुमचं नाक सांभाळा पण नाकापेक्षा काय सांभाळा तर तुमचा कान सांभाळा. आणि तुमचा कानही सांभाळा आणि कानापेक्षा काय सांभाळा तर तुमची जीभ सांभाळा. आणि तुमची जीभ जरी सांभाळली ना आणि या 4पेक्षाही तुमचा काय सांभाळा तर डोळा सांभाळा. विठ्ठल त्याचं कारणही तेच आहे. त्वचेवरती का तुकोबरायांनी जास्त चिंतन केलं नाही तर त्वचा ही पांगळी ना. त्वचा काय देह सोडून जाणार नाही. त्वचा देह सोडून जाते का. त्वचेला आवडणाऱ्या गोष्टी ठीक आहे बा. तिला स्पर्श आवडतो, गादी आवडते तिला झोपायला मऊ मऊ, कपडे घालायला आवडतात, शृंगार करायला आवडतो नाही का त्वचेला. मग त्वचेपेक्षा जास्त चिंतन कशावरती केलंय तर नाकावरती केलंय. का नाकावरती चिंतन केलंय हो तर नाकाला रेंज जास्त आहे. आता जरी तुम्ही इथं बसले ना तिकडे जर फोडणी जर दिली ना तुमच्या नाकाला ठसका लागत नाही. फोडणी जर दिली इतकी नाकाची रेंज आहे. म्हणून तुकोबरायांनी त्वचेपेक्षा काय केलंय तर नाकावरती जास्त चिंतन केलंय. आणि नाकापेक्षा जास्त चिंतन काय केलंय तर कानावरती केलंय. का कानावरती चिंतन केलंय तर नाकापेक्षा जास्त रेंज कशाची तर कानाची. का तर नाक हे 5 किलोमीटर असणारा जो कारखाना आहे त्याचा दुर्गंध घेऊ शकतो. पण कान 20 किलोमीटर असणारा जो स्फोट होईल ना त्याचा आवाज घेऊ शकतो कान. म्हणून कानावर चिंतन काय गाथेमध्ये तर जास्त आहे. आणि कानापेक्षा जास्त चिंतन काय तर जिभेवरती. का जिभेवरती जास्त चिंतन केलंय तर जीभ काय 20 किलोमीटर जाऊन एकटी जेवून येईल का. ती एकटी नाही जाणार. ती सर्व इंद्रियांना घेऊन जाईल, सर्व डिपार्टमेंट घेऊन जाईल. म्हणून तुकोबरायांनी कानापेक्षा जास्त चिंतन कशावरती केलंय तर जिभेवरती केलंय. आणि जिभेपेक्षाही जास्त चिंतन कशावरती केलंय
तर डोळ्यावरती केलंय. का डोळ्यावरती चिंतन केलंय? तर डोळा हा हजारो किलोमीटर असणारा जो सूर्य आहे तो बघू शकतो. डोळा इथून एवढा एवढा डोळा, हजारो किलोमीटर असणारा चंद्र आहे तो डोळा बघू शकतो. किती सुंदर आहे. डोळ्याला काय आवडतं? सौंदर्य आवडतो. म्हणून संत म्हणतात की काय करा, तर डोळ्याला सांभाळा. डोळे तुम्ही घ्या रे डोळे तुम्ही घ्या रे संपतात ना त्यावेळेस माणसाने प्रार्थना करावी. तुकोबरांनी पण तेच केलं. तुकोबरांनी काय केलं, तर त्वचा, नाक, कान आणि जीभ यांना आपल्या प्रयत्नाने समजवलं. तुकोबरांनी जरी वाक्य तुमच्या परिचित नसलं तर कृती तुम्ही केलेली की काय करावी, ज्यावेळेस प्रयत्न संपतात त्यावेळेस काय करावी, काय करावे महाराज, ज्यावेळेस प्रयत्न संपतात त्यावेळेस काय करावे, तर प्रार्थना करावी. ज्यावेळेस प्रयत्न संपतात त्यावेळेस प्रार्थना करावी. तुकोबरायांनी तेच केलं की तुकोबरायांनी आपल्या प्रयत्नाने या चारही क्रियांना समजावलं. पण तुकोबराय डोळ्याला समजू शकले नाही. डोळा अडचण देत होता. बघा, तुम्ही जर एखाद्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जर गेले तर डॉक्टर काय करतात, सर्व इलाज करतात त्याच्यावरती, नाही का. सर्व इलाज ते कर्मचारी डॉक्टर त्या पेशंट वरती करतात आणि सर्व इलाज झाल्यानंतर जरी पेशंट बरा नाही झाला तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की आमचे सर्व प्रयत्न करून झाले, संपले आमचे प्रयत्न, आता तुम्ही काय करावी, तर देवाकडे प्रार्थना करावी, नाही का. प्रयत्न संपल्यानंतर काय करावी, प्रार्थना करायची. मग तुकोबरायांनी तेच केलं. तुकोबरायांनी काय केलं, या चार इंद्रियांना आपल्या प्रयत्नाने समजावलं. त्वचा, कान, नाक आणि जीभ यांना समजावलं. पण तुकोबराय डोळ्याला सांभाळू शकले नाही. म्हणून तुकोबराय देवाला म्हणतात की देवा, हा माझा डोळा आहे ना, याला सांभाळ. याला कशाची आवड आहे, तर याला सौंदर्याची आवड आहे. याला सौंदर्याची आवड आहे. या जगाच्या पाठीवरती तुझ्यासारखं सौंदर्यवान, तुझ्यासारखं रूपवान कोणीच नाही. म्हणून देवा मला या डोळ्याला सांभाळ. अभंगाचं पहिलं चरण. सदा माझे डोळे जलो तुझे मुरते, 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 सदा माझे डोळा जलो तुझे मुरते.
तुझे मूर्ती रघुमाईचा पती सोयरिया. तुकोबरायांनी एवढ्या डोळ्यासाठी तर अभंग खर्ची घातला. एवढा डोळा आहे, किती केव एवढा. तो दिसायला जरी एवढा जर असला ना तर त्याचा प्रताप फार मोठा आहे. उद्योग फार मोठे त्या डोळ्याचे. एवढा जरी असला ना, आपलं जे 90% आपल्याकडून होणारं पाप आहे ते जर कशामुळे आज जातं तर या डोळ्यामुळं. फार घातक आहे हा डोळा. म्हणून तुकोबरायांनी देवाकडे प्रार्थना केली, सदा माझे डोळे चढव तुझे मूर्ती. देवा, हा माझा डोळा आहे ना, हा सतत तुला बघू दे. फार घातक आहे हा डोळा, फार घातक आहे. एवढाची पण फार घातक आहे. श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली की आजमेळ नावाचा एक ब्राह्मण होता, चांगल्या कुळाचा होता. पूजापाठ करायचा, यज्ञ करायचा. आणि त्या यज्ञासाठी ना काही साधन सामग्री लागते. तर काय साधन सामग्री लागते तर 5 वाळलेल्या झाडांच्या काड्या, म्हणजे त्या पडलेल्या, आणि 5 आपण ज्याला रानशिनी गौरी असं म्हणतो, त्या 5 गौऱ्या त्या येण्यासाठी लागतात. म्हणून तो आजमेळ नावाचा ब्राह्मण जंगलामध्ये त्या 5 काड्या आणि ते 5 जे शेणाच्या गौऱ्या आहेत त्या आणण्यासाठी गेला. आणि आणण्यासाठी जात असताना गावची एक वेश्या आणि एक अदृश्य पुरुष एक अदृश्य अवस्थेमध्ये होती. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने ते अदृश्य बघितलं. डोळे पटकन झाकून पाहायला लागत होते, पण त्याने न डोळे झाकता काय बिघडलं बुवा, डोळ्याने बघितलं आणि मनात उतरलं. डोळ्याने त्याने बघितलं आणि ती वासना त्याच्या मनात उतरली, पाप वासना मनात उतरली. तुकोबरायांचा काला प्रकरणातील सुंदर अभंग आहे. देखिला डोळा बैसला, देखिला डोळा बैसला, देखिला डोळा बैसला, देखिला डोळा बैसला. याचा अर्थ असा होतो, जे तुम्ही पाहाल ते व्हाल. म्हणजे जे तुम्ही या डोळ्याने बघाल ना तशी कृती तुम्ही करायला लागणार. ज्याच्या संगतीत तुम्ही जा तसं वर्तन तुम्ही करायला लागणार. तुम्ही समजा मृदुंगाचार्याच्या जर संगतीत जर गेले तर त्याला तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करणार, कसा वाजवता हो पखवाज, कुठं शिकतात हो पखवाज. म्हणजे जे तुम्ही पाहाल ते व्हाल. आजकाल काही कुटुंबाच्या अशा कंप्लेंटी व तक्रारी की आमचे मुलं फक्त कार्टूनवाणी करतात, कार्टूनवाणी बोलतात. याचं कारण पण तेच आहे, जे तुम्ही पाहाल ते व्हाल. म्हणून तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या मायबाप. त्याला चांगलं बघायला लावा, आणा त्याला इथं दाखवा. आपल्या गावात किती मोठा सप्ताह भरलाय, किती मोठ्या सप्त्याचं आयोजन केलं, दाखवा त्याला. आज नाही आणलं तुम्ही, उद्या आणा. उद्या आणि बसवा इथं आणि दाखवा हे छोटे छोटे मुलं कसे नाचताय, कसा मृदंग वाजत आहे मृदंगाचार्य, कीर्तनकार कशी कीर्तन करताय, गायक कसे गायन करताय, दाखवा त्याला. आणा आणि इथं बसवा. जरी तो येत नसेल ना बळजबरी आणा बसवा त्याला, दाखवा काय. तिसऱ्या दिवशी जरी तो येत नसला, मला कंटाळा येतो कीर्तनात असं जरी म्हणू लागला तरी त्याला तिसऱ्या दिवशी पण आणा तुम्ही बळजबरी आणि पुढे आणून बसवा. तिसऱ्या दिवशी आणा, पुढे आणून बसवा. आणि चौथ्या दिवशी तो हे सर्व बघत की कसा मृदंग वाजवताय, कसं नाचताय, कसं काय करताय. आणि 5व्या दिवशी तो काय करत माहिती का, तुम्हाला न सांगता गावात येईल. का गावात येईल की त्याने हे सर्व बघितलं असं नाही, तिथं न सांगता गावात येईल आणि थोडीशी हिंमत करून पकवादावर थाप टाकून बघल कसा वाजतोय, टाळ हातात घेऊन बघल कसा वाजतोय. हिंमत करत तो इथे येण्याची, पुढे येण्याची. आणा तुमच्या मुलांना. आणि 6व्या दिवशी तो तुमच्याकडे हात करेल की मला पण अशी कपडे घ्यायची या मुलांसारखी, मला पण टाळ घेऊन उभं राहायचंय. म्हणून तुमच्या मुलांना चांगलं दाखवा मायबाप, चांगलं दाखवा. जे तुम्ही पाहाल ना तुमचे मुलं तसे होण्याचा प्रयत्न करतात. तुकोबराय तेच म्हणतात, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. म्हणजे जे तुम्ही पाहाल ते व्हा. त्या आजमेळ नावाच्या ब्राह्मणाने ते सगळं दृश्य बघितलं आणि त्याच्या मनात पाप वासना निर्माण झाली. घरी आला तर काड्या काही वेचल्या, काही नाही वेचल्या. जंगलामध्ये घरी आला आणि ती वेश्या दुसऱ्या गलीमध्ये राहत होती. त्या गलीमध्ये भेटायला गेला तिला आणि म्हणे, चल माझ्या घरी, मला तुला भेटायचंय. ती वेश्या बोलली, किती पैसे तुझ्याकडे. तो म्हणे, पैसे तर नाही, मी ब्राह्मण गरीब माणूस, पैसे तर नाही. म्हणे, जा म्हणे, आधी पैसे कमवून आण मग माझ्याकडे. मग तो जो ब्राह्मण आहे तो घरी आला आणि विचार करू लागला, आता पैसे कसे कमवायचे. तर त्याने विचार करता करता तो बोलला, साधा आणि सोपा मार्ग आहे लवकरात लवकर पैसे कमवायचा, चोरी करायची आपण.
एका रात्री चोरी करायची. मग तो त्या चोराच्या टोळीला भेटला. त्याने विचारलं की मला पण तुमच्या सोबत चोरी करायला यायचंय. त्यांना पण आनंद झाला. ते म्हणे व्हॅकेन्सी चालू आहे आमच्याकडे, ये म्हणे. भरती चालू आहे, चाल म्हणे आमच्या सोबत. आज रात्री आपल्याला सावकाराचं घर फोडायला जायचंय. ते चोर बोलले चाल म्हणे. मग गेला त्यांच्या सोबत आणि त्या चोरांनी पार दिली त्याच्याकडे. पार माहिती तुम्हाला सर्वांना? ती पार त्याच्याकडे दिली आणि त्याला ती भिंत पाडायला लावली. भिंत पाडता पाडता तो घामाघूम झाला. का घामाघूम झाला हो? त्याला ती कामाची सवय नाही ना. त्याला एकच सवय, काय? उचलायचं. आणि एकच सवय होती त्या ब्राह्मणाला. घामाघूम झाला. मग त्याने दम लागला त्याला. त्या चोराने त्याला औषध दिले. म्हणजे आमच्याकडे एक औषध दम लागत नाही त्याने. औषध माहिती आहे तुम्हाला? ते औषध दिलं आणि तो ताकद म्हणजे थोडी ताकद लावू लागला त्याला. असा घामाघूम झाला, चोऱ्या करू लागला, नंतर जुगार खेळू लागला आणि थोडासा पैशावाला झाला. आणि परत त्या वेश्येकडे गेला. म्हणे बघ मी आता थोडा पैशावाला झालोय. मग ती वेश्या बोली चालत येते तुला भेटायला. आले, घरी आली आणि त्या ब्राह्मणाची पत्नी होती. पतिव्रता पत्नी होती, सुंदर पत्नी होती. तरी त्या पत्नीला सांगितलं की तू निघून जा म्हणे आता इथून, मला तुझी गरज नाही म्हणे. त्या पत्नीला हुसकून दिलं. भागवत असं सांगतं की दारामध्ये गाय होती. गाय, ती गाय बिना अन्ना आणि पाण्याची मिली. ती गाय, तुळशीचं वृंदावन होतं दारामध्ये. तिला कधी माहितच नाही की तुळशीला पाणी घालावं लागतं, कारण तिची संस्कृतीच नाही ना तशी. त्या वेशाची संस्कृती नाही. मग असं बरंच झालं आणि भागवत थोडस मध्ये येऊन सांगतं की हा प्रताप कशामुळे झाला सर्व? तर एका छोट्याच्या डोळ्यामुळे. त्या डोळ्याने जर त्या वेशाला बघितलं नसतं, पाप वासना जर निर्माण झाली नसती, तर हे सर्व प्रकरण काय घडलं नसतं. विठ्ठल म्हणून तुकोबरा देवाकडे प्रार्थना करतात की देवा या माझ्या डोळ्यांना सांभाळा रे. सांभाळ, फार घातक आहे हा डोळा. तुकोबरायांनी प्रयत्नांनी 4 इंद्रियांना समजावलं, पण 5वा प्रयत्न तुकोबरायांनी प्रार्थना केली देवाकडे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. हे रखुमाईचा पती, हे जवळचा, हे जीव लगा, सांभाळ या माझ्या डोळ्याला. काय कर? सांभाळ. विठोबा रखुमा. ताली वाजवा.
फार गोड तुझं नाम आहे, फार मधुर तुझं नाम आहे. या तुझ्या गोड रूपाने, या तुझ्या गोड नामाने माझ्या देहाला काय मिळतं? तर प्रेम मिळतं, सुख मिळतं, समाधान मिळतं. अभंगाचं दुसरं चरण. गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळे 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 गोड रूप गोड तुझे नाम गोड तुझे 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 रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व का. देवा तुझं रूप काय? तर गोड आहे. किती गोड आहे देवाचं रूप? तर पंढरपूरच्या अलीकडे मंगलवेढा नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक वेश्या राहत होती, श्यामा नावाची. तिच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. इतकी सुंदर की तिने जर कधी पानाचा वेढा जर खाल्ला ना तर कंठामध्ये दिसत होता, लाल होत होता कंठ. इतकी सुंदर होती की जे कोमललेलं फुल आहे त्याला जर तिने हात जर लावला ना ते फुल फुलत होतं. इतकी सुंदर होती. कानोपात्रा नाव तुम्ही ऐकलंच असेल. कानोपात्रा इतकी सुंदर होती. त्या सुंदरतेपायी तिथला एक बादशाह होता. त्या बादशाने तिचं सौंदर्य बघितलं, तिला बघितलं आणि त्याच्या मनात असं निर्माण आलं की ही आपल्या दरबारामध्ये पाहिजे असं त्याच्या सेवकांना सांगितलं. आणि सेवक त्या कानोपात्रेला पकडायला निघाले. कानोपात्रा पुढे सेवक माग, अशी कानोपात्रा पुढे पळू लागली. पंढरपूरमध्ये कार्तिकीचा सोहळा भरला होता. अनेक साधू संत त्या सोहळ्यामध्ये आले होते. त्या सोहळ्यामध्ये. तर कार्तिकीचा सोहळा भरला. त्या सोहळ्यामध्ये ती कानोपात्रा आली. सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर पळता ज्ञानोबारायांना तिचा धक्का लागला. कोणीतरी विद्वान माणूस आहे, कोणीतरी संत आहे म्हणून दर्शन घेतलं आणि सर्व हकीकत सांगितली की बादशाने माझ्या मागे काय पाठवले तर सेवक पाठवले. चांगल्या विचारांची होती म्हणून दर्शन वगैरे घेतलं आणि ज्ञानोबरायांना बोलायला लागली. ज्ञानोबराय, माझ्या जीवनाचा उद्धार कसा होईल माझ्या जीवनाचा उद्धार. ज्ञानोबरायांनी सांगितलं की जा म्हणे, विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, इतका सुंदर आहे त्याचं नामस्मरण कर, चिंतन कर, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. Bye.
ज्ञानोबाईने सांगितलं की जा म्हणे विटेवरती उपाय कटेवरती हात आहे. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. त्याचं नामस्मरण कर, चिंतन कर, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. संतांवर विश्वास ठेवला, संतांच्या पायावर विश्वास ठेवला. संतांची पायी हा माझा विश्वास. असा विश्वास संतांच्या पायावरती ठेवला. चंद्रभागेमध्ये गेले, स्नान वगैरे केलं, दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन बारीला लागली. दर्शन बारीला जात असताना ती सेवक पण तिच्या मागे होती, तिला शोधण्यासाठी, तिला पकडण्यासाठी. दर्शन बारीला लागली. जाता भगवंताच्या समोर आली आणि भगवंताचं ते रूप बघून, इतकं गोड रूप बघून त्याला स्पर्श करावा असं तिला वाटलं की किती गोड आहे भगवंताचं रूप. म्हणून स्पर्श केला एका पायाला. आजही तुम्ही पंढरपूरला जर गेले तर देवाच्या एका पायाला, उजव्या पायाला एक खड्डा आहे छोटासा. ते कानोपात्र्यांनी बोट लावलेले, किती सुंदर आहे. ते रूप बघितलं आणि दर्शन घेतलं आणि तिथंच समाधिस्थ झाली. इतकं सुंदर देवाचं रूप आहे. असं गोड रूप देवाचं आहे, गोड नाम देवाचं आहे. विठ्ठल फार गोड रूप आहे देवाचं. फार गोड नाम आहे, फार नाम आहे. गोड फार काय तर नाम फार मधुर आहे, फार गोड आहे. किती मधुर आहे बघा. काही गोष्टी दिसायला सुंदर आहे पण पवित्र नाही. काही गोष्टी दिसायला सुंदर नाही पण मात्र पवित्र आहे. काही गोष्टी दिसायला सुंदरही नाही आणि पवित्र पण नाही. आणि काही गोष्टी दिसायला पण सुंदर आहे आणि पवित्र पण आहे. कोणती गोष्ट दिसायला सुंदर आहे पण पवित्र नाही? तर अपवित्र स्त्रीने बनवलेला स्वयंपाक हा दिसायला सुंदर आहे पण पवित्र नाही. दुसरी गोष्ट, काही गोष्टी दिसायला सुंदर नाही पण पवित्र आहे. गायीचा गोमूत्र हा दिसायला सुंदर नाही पण मात्र पवित्र आहे. कोणत्या गोष्टी दिसायला सुंदर नाही, पवित्र नाही? तर कचरा हा दिसायला पण सुंदर नाही आणि पवित्र पण नाही. आणि कोणती गोष्ट दिसायला पण सुंदर आहे आणि पवित्र पण आहे? तर ते भगवंताचं नाम. इतकं पवित्र आहे तर ते भगवंताचं नाम आपलं संपूर्ण शरीर पवित्र करून टाकतं. इतकं पवित्र काय आहे? तर भगवंताचं नाम आहे. किती पवित्र आहे? तर तुम्हाला महाभारताचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि सेवा आठवतो. अर्जुन तुम्ही ऐकला असेल महाभारतामध्ये. दुर्योधन, भगवान श्रीकृष्ण ऐकले असतील ना. तर एक वेळेस काय झालं, दुर्योधन भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, का रे देवा, जसं प्रेम मी तुझ्यावरती करतो तसंच प्रेम अर्जुन तुझ्यावरती करतो. जसं नामस्मरण मी तुझं करतो, जसं चिंतन मी तुझं करतो, तसंच अर्जुन तुझं चिंतन करतो, तुझं नामस्मरण करतो. कारण देवा, तरीही अर्जुन तुला का प्रिय, का तू अर्जुनावर इतकं प्रेम करतो? भगवान श्रीकृष्ण बोलले, बघायचंय तुला, चल म्हणे माझ्यासोबत. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला घेतलं आणि निघाला कोणाला? अर्जुनाला बघायला. आणि अर्जुन गाढ झोपेमध्ये होता. आणि झोपेमध्ये असताना भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं, जा म्हणे अर्जुनाच्या छातीला हात लाव. दुर्योधनाने अर्जुनाच्या छातीला असा हात लावला आणि त्या श्वासामधून कृष्ण 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 असं नाम जप चालू होतं. इतकं नाम जप केलं अर्जुनाने, इतकं नामस्मरण केलं की त्याचं संपूर्ण शरीर पवित्र झालं. किती पवित्र झालं? तर एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला पण बोलवलं आणि दुर्योधनाला पण बोलवलं. दोघांना बोलवलं आणि त्यांना दोघांना एकच काम दिलं. अर्जुनाला बोलले की तू जा आणि काय कर, तर 100 चांगले माणसं शोधून आण. जा तू आणि 100 चांगले माणसं शोधून आण. आणि दुर्योधनाला पण सांगितलं, तू पण जा आणि 100 चांगले माणसं शोधून आण. अर्जुन निघाला आपल्या कामाला, दुर्योधन निघाला आपल्या कामाला. अर्जुन निघाला आणि अर्जुनाला पटापट म्हणजे लवकर आपल्या भाषेत 100 माणसं मिळाले. पण दुर्योधनाला भरपूर वेळ गेला तरी एकही माणूस मिळाला नाही. त्यांना काही कालावधी दिला होता, त्या कालावधीमध्ये तेवढे माणसं आणायची होते त्यांना.
तर मग तो कालावधी संपला आणि भगवान श्रीकृष्णाने त्या दोघांना बोलावल्यानंतर विचारलं, अर्जुना दाखव तुझे 100 माणसं. अर्जुन बोला, बघा म्हणे हे माझे 100 माणसं. बरं म्हणे दुर्योधना तू दाखव रे तुझे 100 माणसं. दुर्योधन बोला, मला एकही चांगला माणूस मिळाला नाही. याचं कारण काय हो, का चांगला माणूस मिळाला नाही? तर दुर्योधनाची ही दृष्टी आहे, ही प्रत्येक माणसामध्ये तो द्वेष बघत होता. प्रत्येक माणसा, एकही माणूस तो चांगला बघत नव्हता माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये द्वेष बघायचा. आणि अर्जुनाची जी दृष्टी आहे, तो प्रत्येक माणसामध्ये काय बघायचा, तर चांगले गुण बघायचा. चांगले गुण कसे काय चांगले गुण बघायचा, तर त्याचं शरीर काय झालं होतं, तर पवित्र झालं होतं. कशामुळे झालं होतं, तर नामस्मरणामुळे. इतकं गोड आणि इतकं मधुर देवाचं काय तर नाम आहे. त्या गोड नामाने आणि गोड रूपाने मला काय मिळतंय, तर प्रेम मिळतंय. तुकोबराय तेच म्हणतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ. देवा मी याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काहीच मागणार नाही, काहीच मागणार नाही देवा. जर तू माझ्यावरती प्रसन्न असशील, मला काही वरदान देत असशील, तर एकच वरदान दे देवा. काय वरदान दे? अभंगाचं 3रं चरण. विठो माऊली विठो माऊली हाती वरदे विठो माऊली 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 विठू माऊली हाचीवर देही संचारुनी राही हृदय माझ्या. देवा तू जर माझ्यावरती प्रसन्न जर असशील ना, मला जर काही वरदान देत असशील ना, तर एकच वरदान दे. काय वरदान दे, तर संचारुनी राही हृदय माझ्या. देवा तू माझ्या कायम जवळ राहा माझ्या, इतकंच वरदान दे. याच्या व्यतिरिक्त मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, काहीच म्हणजे काहीच मागणार नाही. कारण की मला माहिती की जर मी तुझ्याकडे दुसरं काही जर मागायला गेलो, घर प्रपंच याचं जर काही मागायला जर गेलो, तर मी काय मागण्यासारखं होईल, तर दुःख मागण्यासारखं होईल. आणि मला माहिती माझं सर्व सुख कशात आहे, तर तुझ्या पायामध्ये. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काय न मागणी ग, 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 तुझे पायी सुख सर्व आहे,
तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ. बघा माझी वेळ संपलेली आहे. तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे 1008 स्वामी बालानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे सुधा महाराज काळे यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे सुखसागर साईबाबा यांच्या आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती बाबा घुरवडकर यांच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्ष चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज श्री गणेशा माझ्यासारख्या अज्ञान बाबाच्या वाट्याला आला हे माझं मी परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित पुन्हाच्या एकदा त्यांची मृदुंगाची गोड साथ झाली असे हरिभक्तपरायण कैलास महाराज झाडे त्याचप्रमाणे विनोद महाराज बोडके तसेच किरण महाराज बोडके असतील चैतन्य महाराज बोडके आणि आपल्या गावचा एक छोटासा कीर्तनकार वेदांत महाराज बोडके यांनाही धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी गोड गायनाची साथ केली असे ज्यांची आरंभी पंचपदी झाली असे हरिभक्तपरायण ओंकार महाराज दराडे यांनाही धन्यवाद देतो. तसेच ज्यांनी गोड अशी चाल गायली असा माझा छोटा बंधू निखिल महाराज गीते आणि ओंकार महाराज दराडे यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ओंकार महाराज कुठे असतील त्याचप्रमाणे किरण महाराज बोडके घेतलंच मी नाव त्याचप्रमाणे राहुल महाराज बोडके तेजस महाराज बोडके तसेच मनोहर महाराज बोडके आळंदीवरून आलेले आमचे पवन महाराज गीते भांगरे महाराज यांनाही धन्यवाद देतो. तसेच गुरुवर्य नामदेव महाराज बोडके यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे विलिंकरी बाबा असतील राहुल महाराज बोडके असतील विनोद महाराज गुरुवर्य आनंद महाराज बोडके असतील सोमनाथ महाराज बोडके किसन महाराज बोडके आणि संपूर्ण आपलं भजनी मंडळ गावचं किसन महाराज सांगत स्वर त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच आपलं संपूर्ण माऊली बाल भजनी मंडळ दोन्ही चोपदार साऊंड सिस्टीम वाले आणि तुम्ही सर्व तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली